ज्या पुणे शहराचं प्रतिनिधित्व जिथून केलं जातं, हो. त्या पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला 9 फुटाचा ब्रांजचा पुतळा तिथं बसवला जातो आणि त्याचं उद्घाटन करायला भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी येतात आणि जाताना विवेक कटावकरची पाठ थोपटून जातात. ह्याच्यापेक्षा आणखी भाग्य काय असू शकतं? तिसरी गोष्ट, ज्या अखंड विश्वामध्ये पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव जगभर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. त्या पुणे विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंदांचा ब्रांजचा पुतळा बसणं, याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल? आज ह्या तिन्ही वास्तू इतक्या महत्त्वाच्या आहेत, पुणे शहराच्या हो. दृष्टीने नव्हे, संबंध विश्वाच्या दृष्टीने. आणि त्या वास्तूंमध्ये आपलं केलेलं शिल्प बसणं, म्हणजे जोपर्यंत त्या वास्तू आहेत, तोपर्यंत तिथं शिल्पाच्या खाली खटावकरांचं नाव अजरामर राहणार. ह्याच्यापेक्षा अजून बाकी दुसरं आनंद असूच शकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि हे खरं शिल्पकाराचं यश आहे. याच्यामागं असलेली भावना, याच्यामागं सेवाभाव, आपण घेतलेलं शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा परिपाक इथे ह्या शिल्पाकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे खऱ्या अर्थाने शिल्पकाराचं काम. बाकी अनेक पुतळे केले गेले, अनेक ठिकाणी ते लावले. याच्यामध्ये आणखी एक मला सांगायचा आनंदाचा भाग आहे. तवांगमध्ये हिमाचल प्रदेशात 14,500 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा जेव्हा बसवला जातो, हो. प्रचंड ऊन, पाऊस, वारा अशा ठिकाणी महाराजांचा पुतळा आज आहे. आणि तिथं त्या इतक्या उंचीवर आपण केलेलं एखादं काम, आपलं शिल्प तिथं असणं, हे मोठा आनंदाचा भाग आहे. आसाममध्ये अरे वाह! जोरहाटला, हां, हां. म्हणजे जिथं हे जे डिफेन्सचे सगळ्यात हो. महत्त्वाचे जे सोल्जर्स असतात आपले, ज्यांनी मुंबईचा जो हल्ला झाला त्यावेळेला जी टीम तिथं आली होती, हं, हं. त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे जोरहाटमध्ये. बरं. आणि तिथे त्यांचा सिम्बॉल आहे वाघनखं. हां. वाघनखं त्यांचा तो सिम्बॉल आहे. तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा आपण बसवला आसाममध्ये. आणि तिथं चौथऱ्याच्या खाली पहिलं अफजल खान वादाचं शिल्प लावलेलं आहे. बरं वाघ नका. वाघनखं त्यांचं पहिलं अफजल खान वादाचं शिल्प तिथं लावलंय. मग ही अशा प्रकारची ज्यावेळेला आपल्या हातून कामं घडतात, कामं बनवली जातात आणि ती अशा वेगवेगळ्या ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी जेव्हा इन्स्टॉल होतात ना, हं, हं. तो एक आनंद वेगळा असतो. बरोबर. एखाद्या चौकात बसवणं किंवा एखाद्या बागेमध्ये बसवणं, त्याच्यापेक्षा अशा ठिकाणी ज्यावेळेला आपलं शिल्प बसवलं जातं ना, त्याला एक काहीतरी वेगळं महत्त्व पण असतं, असं मला वाटतं. वाह, वाह!